अगं, तुझे या घरात किंमतच काय आहे? सासूचे हे शब्द ऐकून सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. लग्नानंतर तिने प्रत्येकाचा छळ, अपमान आणि टोमणे सहन केले. पण एक दिवस असं काही घडलं की शांत राहणारी सुमन वाघिणीसारखी उभी राहिली. तिच्या एका निर्णयाने सासू, नवरा आणि संपूर्ण गाव हादरलं. छळ सोसणाऱ्या सुनेने असा पलटवार केला की ज्यांनी तिला कमी लेखलं होतं त्यांनाच तिच्यासमोर मान खाली घालावी लागली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात सुमन राहत होती. गरीब पण संस्कारी घरातील ती मोठी मुलगी होती. वडील रामदास शेतमजूर होते आणि आई लता गावातील महिलांच्या बचत गटात काम करत होती. गरिबी होती पण प्रेमाची कमतरता नव्हती. सुमन अभ्यासात हुशार होती. तिचं स्वप्न शिक्षिका होण्याचं होतं. पण घरची परिस्थिती पाहून तिने पदवी पूर्ण केल्यावर नोकरी शोधण्याऐवजी घराला हातभार लावायला सुरुवात केली. एक दिवस गावातील नातेवाईकांनी शहरातील अमोलचं स्थळ आणलं. अमोल एका चांगल्या कुटुंबातील मुलगा होता. त्याचं स्वतःचं दुकान होतं. सगळं व्यवस्थित वाटत होतं. लग्न ठरलं. सुमनच्या आईवडिलांनी कर्ज काढून मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. लग्नाच्या दिवशी सुमनच्या डोळ्यात नवी स्वप्न होती. तिला वाटत होतं की आता तिच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येतील. पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच लिहून ठेवलं होतं. नवीन घर, नवीन दुःख. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं. पण हळूहळू सासू शारदाबाईचा खरा स्वभाव दिसू लागला. एक सकाळी सुमन स्वयंपाकघरात पोहे बनवत होती. शारदाबाई आत आल्या. "हे काय केलंयस?" "आई, पोहे बनवले आहेत." "असं कोण बनवतं? माहेरी काही शिकवलं नाही का?" सुमन गप्प राहिली. तिला वाटलं नवीन आहे म्हणून चुका होत असतील. पण दुसऱ्या दिवशीही तेच, तिसऱ्या दिवशीही तेच. प्रत्येक कामात चुका काढल्या जात होत्या. टोमण्यांचा वर्षाव. "माहेरून काय आणलंयस? तुझ्या बाबांनी इतकंच दिलं का? आमच्या घराची लायकी आहे का तुझी?" हे शब्द सुमन रोज ऐकत होती. तिचं मन तुटत होतं. पण ती कुणाकडे तक्रार करत नव्हती. अमोलकडे बोलली तर म्हणायचा, "आईचा स्वभावच तसा आहे. तू दुर्लक्ष कर, दुर्लक्ष कर." हे दोन शब्द सुमनच्या आयुष्याचा भाग बनले. लग्नाला 6 महिने झाले होते. घरात नातेवाईक आले होते. सुमनने सर्वांसाठी जेवण बनवलं. सगळ्यांनी जेवणाचं कौतुक केलं. पण शारदाबाईने ते सहन झालं नाही. त्या मोठ्याने म्हणाल्या, "अगं, एवढं कौतुक करू नका. हिला अजूनही काहीच येत नाही." सगळ्यांसमोर झालेला अपमान सुमनला असह्य झाला. त्या रात्री ती उशीमध्ये तोंड खुपसून रडत राहिली. काही दिवसांनी आईचा फोन आला. "बाळा, कशी आहेस?" सुमनचा गळा दाटून आला. पण ती हसत म्हणाली, "मी खूप आनंदात आहे आई." आईला काहीतरी चुकीचं असल्याचं जाणीव झाली. पण मुलीने सांगितलं नाही. कारण सुमनला आईवडिलांना दुःख द्यायचं नव्हतं. एक दिवस सुमनला जोरदार ताप आला. अंगात त्राण नव्हतं. ती थोडा वेळ बसली. तेवढ्यात शारदाबाई ओरडल्या, "नाटकं करू नकोस. आई, खरंच बरं वाटत नाही. आमच्या काळात तापात सुद्धा काम करायचो." सुमन पुन्हा उठली. डोळ्यात अश्रू होते. पण काम सुरू ठेवलं. त्या रात्री तिला 103 ताप होता. अमोलला कळलं. त्याने डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणाले, "इतक्या तापात यांना आरामाची गरज होती." सुमनने डॉक्टरांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं दुःख डॉक्टरांनाही दिसलं. 2 वर्षांनी सुमन आई झाली. तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं परी. सुमन खूप आनंदात होती. पण शारदाबाईचा चेहरा पडला. मुलगा झाला असता तर बरं झालं असतं. हे ऐकून सुमनच्या काळजाला घाव बसला. तिला तिच्या मुलीबद्दल अभिमान होता. पण घरातील लोकांच्या विचारांनी ती दुखावली गेली. परी मोठी होत होती. परी आता 5 वर्षाची झाली होती. ती खूप हुशार होती. आईवर जीवापाड प्रेम करायची. एक दिवस परीने आईला विचारलं, "आई, आजी तुला एवढं का रागवते?" सुमन स्तब्ध झाली. लहान मुलीने तिचं दुःख ओळखलं होतं. त्या रात्री ती खूप रडली. तिला जाणवलं की आता ती फक्त स्वतःसाठी नाही तर ती मुलीसाठीही मजबूत व्हायला हवं. दुसऱ्या दिवशी सुमनने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिला स्वतःच ओळखू येत नव्हती. नेहमी घाबरणारी, रडणारी सुमन आज काहीतरी वेगळं ठरवत होती.
तिने तिची जुनी प्रमाणपत्र बाहेर काढली. पदवीची कागदपत्र पाहताना तिच्या डोळ्यात चमक आली. तिने ठरवलं, मी पुन्हा उभी राहणार. सुमनने ऑनलाईन काम शोधायला सुरुवात केली. मोबाईलवर शिकायला सुरुवात केली. रात्री सगळे झोपल्यानंतर ती अभ्यास करायची. दिवसभर घरकाम, रात्री मेहनत. महिने गेले. तिने हार मानली नाही. जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा सगळे हसू लागले. तू पैसे कमवणार? मोबाईलवर काम करून कोणी श्रीमंत होतं का? पण सुमन शांत राहिली, कारण तिला स्वतःवर विश्वास होता. एक दिवस तिच्या खात्यात पहिल्यांदा 5,000 रुपये आले. तिने मोबाईलकडे पाहिलं. डोळ्यात आनंदाश्रू आले. ती रडतच देवासमोर गेली. कारण हा फक्त पैसा नव्हता, हा तिच्या आत्मविश्वासाचा पहिला विजय होता. काही महिन्यातच तिची कमाई वाढली. एक दिवस तिने घरासाठी नवीन फ्रीज विकत घेतला. शारदाबाईंना धक्का बसला. हे कुठून आणलंस? माझ्या कमाईतून. शारदाबाई काही क्षण गप्प राहिल्या. पहिल्यांदाच त्यांना सुमनची किंमत जाणवू लागली. पण त्यांचा अहंकार अजून जिवंत होता. आणि याच अहंकारामुळे पुढे असं काही घडणार होतं की संपूर्ण घर हादरून जाणार होतं. मंडळी, पुढील पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत सुमनचा खरा पलटवार, अमोलच्या व्यवसायावर आलेलं संकट, सासूची माफी आणि भावनिक शेवट. चला तर पुन्हा भेटूया या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.